इगतपुरीत मनसेच्या शिबिराचा आजचा दुसरा दिवस आहे। ठाकरे बंधूंच्या युतीच्या चर्चांवरून या शिबिराला महत्त्व आलंय। अधिक या सगळ्या संदर्भात जाणून घेऊया आपले प्रतिनिधी कृष्णा सोनारवाडकर यांच्याकडून। कृष्णा, आजचा दुसरा दिवस काय आज घडामोडी असू शकतात? श्रुती, आपण पाहतो की कालपासून इगतपुरीच्या कॅमेरवाली रिसॉर्टमध्ये मनसेचं शिबिर जे आहे ते सुरू आहे आणि या शिबिरामध्ये मनसेचे प्रमुख नेते आणि त्याचबरोबर महत्त्वाचे पदाधिकारी असे जवळपास 120 पेक्षा अधिकचे मनसेचे जे काही पदाधिकारी नेते आहेत ते शिबिर या रिसॉर्टमध्ये पोहोचलेले आहेत। स्वतः मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे सुद्धा याच इगतपुरीच्या रिसॉर्टमध्ये मुक्कामी आहेत आणि कालपासून ते विभागवार वेगवेगळ्या प्रमुख पदाधिकाऱ्यांशी त्याचबरोबर नेत्यांशी चर्चा करतायत आणि उद्यापर्यंत हे शिबिर सुरू असणार आहे। या शिबिरामध्ये सध्याची राजकीय परिस्थिती आणि येत्या काळातली पक्षाची ध्येय धोरणं त्याचबरोबर राजकीय वाटचाल कशी असली पाहिजे किंवा जी कुठल्या आत्ताची राजकीय घडामोडी आहेत त्याबद्दलची पदाधिकाऱ्यांची आणि नेत्यांची मतं नेमकी काय आहेत हे जाणून घेण्याचा प्रयत्न राज ठाकरे करणार आहेत आणि येत्या काळात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, महानगरपालिकांच्या निवडणुका यामध्ये पक्षाची भूमिका नेमकी काय असली पाहिजे हे पदाधिकाऱ्यांशी बोलून येत्या काळामध्ये राज ठाकरे निर्णय घेऊ शकतात। युतीबद्दलच्या मागच्या काही दिवसापासून चर्चा आहेत, मात्र काल राज ठाकरे जेव्हा पत्रकारांशी अनौपचारिक गप्पा मारत होते त्यावेळेला मराठी विजय मेळाव्याच्या निमित्तानं जेव्हा दोन ठाकरे बंधू हे एकत्र आलेले होते ते फक्त केवळ मराठीसाठी आलेले होते, तेव्हा राजकारणाचा कुठलाही संबंध नव्हता असं त्यांनी स्पष्ट केलेलं आहे। मात्र युतीबद्दल कृष्णा, नक्कीच अपडेट्स घेत राहूस। तुर्तास धन्यवाद।